मित्रांनो, नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर S. G. खानापुरे. आपण भाग 7 बघत आहोत. यापूर्वी आपण भाग 7A बघितलेला आहे आणि या भाग 7 मध्ये आपण क्षेत्रबंधन कायदा याविषयी थोडक्यात आपण समजून घेतोय. जर कोणी भाग 7A बघितलं नसेल तर त्यांनी आधी भाग 7A बघा आणि त्यानंतर भाग 7B बघा. या भाग 7 मध्ये एकूण 4 व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडक्यात हे क्षेत्रबंधन कायदा काय आहे, कशासाठी लागू करण्यात आलं होतं आणि कशासाठी पुन्हा ते उठवण्यात आलं, या विषयावरती आपण बघत आहोत. तर मित्रांनो, आज 7B मध्ये की एक्झॅक्टली क्षेत्रबंधन कायदा का लावण्यात आलं आणि पुन्हा ते का उठवण्यात आलं, याविषयी आपण थोडक्यात समजून घेऊ. मित्रांनो, की तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, ऍक्च्युली संपूर्ण महाराष्ट्रातील जे महादेव कोळी आहेत, ह्या महादेव कोळ्यांना इंग्रजांनी 1921, 1933, 36 आणि 42 ह्या सगळ्या लिस्टमध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील महादेव कोळ्यांना त्यांनी मग वेगवेगळ्या नावाने हे मागासवर्गीयांच्या यादीमध्ये समाविष्ट केले होते आणि त्यांना ते लाभ देत होते. कधी त्याने ॲनिमिस्ट म्हटलेलं आहे, कधी त्यांनी क्रिमिनल ट्राईब म्हटलेलं आहे, कधी त्यांनी बॅकवर्ड ट्राईब म्हटलेलं आहे, कधी ॲबओरिजिनल हिल ट्राईब म्हटलेलं आहे. पण अशा पद्धतीने नावं बदलत बदलत त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील महादेव कोळ्यांना ते फॅसिलिटी देत होते. कारण का, तर हे महादेव कोळी जमात जे आहे, ही प्राचीन काळी डोंगरामध्ये दऱ्याखोऱ्यामध्ये राहत होते, महादेवाच्या डोंगरामध्ये राहत होते आणि म्हणून त्यांची प्रगती झालेली नाही आणि यांच्या प्रगतीसाठी म्हणून ते फॅसिलिटी देत होते. आणि महादेव कोळी ही सगळी क्रायटेरिया, म्हणजे आदिवासी जमातीसाठी जे क्रायटेरिया त्यांनी ठरवलं होतं, तर ती सगळी क्रायटेरिया ते पूर्ण करत होते. ओके, हे क्रायटेरिया का आहेत वगैरे आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघू. तर महादेव कोळी हे ट्रायबल क्रायटेरिया, आदिवासींची सगळी क्रायटेरिया हे फुलफिल करत असल्यामुळं तर इंग्रजांनी त्याला वेगवेगळ्या लिस्टमध्ये समाविष्ट करून त्याची सगळी फॅसिलिटी देत होते. आणि नंतर जेव्हा भारत स्वतंत्र झाला, तर भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारत सरकारने काय केलं, ज्या काही इंग्रजांनी फॅसिलिटी देत होते महादेव कोळ्यांना, तर त्याच फॅसिलिटी त्यांनी पुढे कंटिन्यू केली. फक्त पूर्वी त्याला ॲबओरिजिनल अँड हिल ट्राईब म्हटलं जात होतं. नंतर ह्या लोकांनी काय केलं, की शेड्यूल ट्राईब अशा पद्धतीने नाव बदलले आणि त्या शेड्यूल ट्राईबमध्ये महादेव कोळ्यांना त्यांनी समाविष्ट केले. आणि 1950 मध्ये कुठेही असे भेदभाव नव्हते, की बाबा हे दऱ्याखोऱ्यात राहणारे महादेव कोळी, हे सपाट भूभागावर राहणारे महादेव कोळी, किंवा हे समुद्र किनारे राहणारे महादेव कोळी, किंवा हे डोंगरामध्ये राहणारे महादेव, असे कुठल्याही प्रकारचे भेदभाव ह्या लोकांना न करता महादेव कोळी आहे ना, मग ते कुठेही असू दे, तर त्यांना ती सवलती दिल्या पाहिजे. आणि म्हणून इंग्रजांनी ते सवलती देत होते आणि त्याच सवलती सन 1950 मध्ये भारत सरकारने ते कंटिन्यू केले. बरोबर, ते कंटिन्यू केले. त्यामुळं टीएसपी क्षेत्रातील महादेव कोळी, म्हणजे आता ज्याला आपण म्हणतो टीएसपी क्षेत्र, ओटीएसपी क्षेत्र, ऍक्च्युली त्यावेळी काही नव्हते हे शब्द. तर हे दऱ्याखोऱ्यात राहणारे महादेव कोळी, पठारावरती राहणारे महादेव कोळी आणि समुद्र किनाऱ्यावरती राहणारे महादेव कोळी, ह्या प्रत्येकाना 1950 मध्ये सुलभपणे अनुसूचित जमातीचे
सगळ्या फॅसिलिटी मिळत होते. त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव त्यावेळी केलं जात नव्हतं. सगळ्यांना समान दर्जा दिलं गेलं होतं. समान हक्क दिले गेले होते. तुम्ही कुठेही राहा, तुम्ही महादेव कोळी आहे ना, तर तुम्हाला ही फॅसिलिटी दिले जातील. या पद्धतीने 1950 मध्ये हा सगळं चालू होता. ओके. तर जसं आता ट्रायबल एरिया, नॉन ट्रायबल एरिया किंवा टीएसपी एरिया, ओटीएसपी एरिया, दऱ्याखोऱ्यात राहणारे, सपाट भूभागावर राहणारे, अशा कुठल्याही प्रकारचे काय भेदभाव 1950 ला किंवा त्याच्यापूर्वी सुद्धा इंग्रज काळामध्ये नव्हते. ओके. परंतु 1956 मध्ये काही लोकांनी षडयंत्र रचले, ज्याच्यामध्ये जीएस घुरे हे मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये अँथ्रोपॉलॉजिकल डिपार्टमेंटचे ते हेड होते. मानवशास्त्रज्ञ जो डिपार्टमेंट आहे त्याचे ते प्रमुख होते. त्याच्यानंतर बाबूराव मडावी म्हणून एक त्या टीएसपी भागातले, आता ज्याला आपण टीएसपी म्हणतो, त्या भागातले एक कार्यकर्ते होते, नेते होते. त्याच्यानंतर एल आर नाईक म्हणून त्यांच्या बरोबर होते. तर ह्या लोकांनी काय केलं, जी एस घुरेने काही चुकीची रायटिंग करून, म्हणजे मूळ जे मानवशास्त्रज्ञांनी जे लिहिलं, आरी एन्थोइन असेल, मॅकंटिस असेल, सिराजुल हसेन असेल, म्हणजे असे जे वेगवेगळे सायंटिस्ट आहेत, विलियम्स आहेत, तर ह्या सगळ्या शास्त्रज्ञांनी जे मूळ लिखाण केलेलं आहे महादेव कोळ्यांच्या बद्दल, तर त्या लिखाणाला थोडं 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 बगल देत ते लिखाण कसं खोटं आहे हे सांगण्यासाठी आपले स्वतःचे काही मुद्दे त्याच्यामध्ये ऍड करत करत ह्या जी एस घुरे या व्यक्तीने काय केलं की महादेव कोळ्यांचं एक खोट खोट इतिहास लोकांच्या समोर मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यावेळी घारे नव्हते, घाऱ्यांचं वय तितकं नव्हतं म्हणा, किंवा त्यांना अधिकार पद नव्हते. गोविंद घारेचा रोल नंतरचा आहे, पण त्याच्यापूर्वी त्याचा जो मोठा भाऊ आहे, म्हणजे त्या नात्याने जी एस घुरे हा कोळी नव्हता, परंतु त्याला त्याच्या हाताशी पकडलं गेलं आणि त्याच्या मदतीने हा खोटा इतिहास रचला गेला. आणि मग केंद्र शासनाला दाखवलं, हे बघा, हे म्हणजे दऱ्याखोऱ्यात राहणारी महादेव कोळी आणि सपाट भूभागावरती राहणारी महादेव कोळी ही लोक वेगवेगळे आहेत. त्यांची सामाजिक स्थिती वेगळी आहे, सोशल स्टेटस वेगळे आहे, चालीरीती वेगळ्या आहेत. ते दऱ्याखोऱ्यात डोंगरामध्ये सह्याद्रीच्या पायथ्याशी राहतात आणि ही लोक चांगल्या ठिकाणी राहतात, सपाट भूभागावरती राहतात. त्यामुळं ह्या सपाट भूभागावरती राहणाऱ्या लोकांना महादेव कोळीची फॅसिलिटी किंवा शेड्यूल ट्राईबची फॅसिलिटी देणं चुकीचं आहे. ती फॅसिलिटी फक्त डोंगरातल्या दऱ्याखोऱ्यातल्या लोकांनाच दिलं पाहिजे. अशा पद्धतीची ही लोक केंद्राच्या समोर मांडणी केली आणि केंद्राची त्यांनी गैरसमज करून घेतला आणि त्यांनी जोर लावून केंद्राकडनं एक कायदा त्यांनी पारित करून घेतले आणि ज्याला आपण म्हणतोय की बाबा एरिया रिस्ट्रिक्शन ऍक्ट 1956. मग हे एरिया रिस्ट्रिक्शन ऍक्ट मध्ये केंद्र शासनाने काय सांगितलं, तर ही लोक जसं म्हणत होते त्या पद्धतीने केंद्र शासनाने सांगितलं की बाबा फक्त महाराष्ट्रातील ही 5 जिल्ह्यातील 35 तालुक्यामध्येच महादेव कोळी जमात वास्तव्याला आहे आणि बाकीच्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये महादेव कोळी राहत नाही. आणि म्हणून इथून पुढं पुणे, ठाणे, कुलाबा, अहमदनगर आणि नाशिक ह्या 5 जिल्ह्यातील 35 तालुक्यामधलेच महादेव कोळ्यांना अनुसूचित जमातीचे सगळे सवलती दिल्या जातील. परंतु महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील कोळींना ते महादेव कोळी नसल्यामुळं त्यांना कुठल्याही प्रकारची सवलती दिल्या जाणार नाही. आणि त्याचबरोबर की फक्त ठाणे जिल्ह्यामध्ये मल्हार कोळी राहतात, महाराष्ट्रामध्ये कुठेही मल्हार कोळी नाही. आणि म्हणून हे ठाणे जिल्ह्यातील फक्त मल्हार कोळ्यांना इथून पुढे अनुसूचित जमातीची सवलती दिल्या जातील. तर इतर कोळ्यांना
हे दिले जाणार नाही, किंवा इतर जे मल्हार कोळी आहे तर ते मल्हार कोळी ह्या शेड्यूल ट्राईबचे क्रायटेरिया फुलफिल करत नाही आणि म्हणून त्यांना दिलं जाणार नाही. अशा पद्धतीचं त्या केंद्राने एक कायदा पारित करून मग त्यांनी ती यादी बनवली 1956ला. आणि त्या यादीमध्ये त्यांनी काय केलं की फक्त पुणे, ठाणे, कुलाबा, नाशिक आणि अहमदनगर या 5 जिल्ह्यातील 35 तालुक्यामध्ये राहणाऱ्या जी काही कोळी आहेत, ऍक्च्युली ते खरं म्हणजे ते डोंगर कोळी आहेत, ते त्यांना महादेव कोळी म्हणता येत नाही. पण महादेव कोळी, डोंगर कोळी हे समानार्थी शब्द होते प्राचीन काळी. पण आता ऍक्च्युली 1976 नंतर डोंगर कोळी महादेव कोळी दोन भाग झालेले आहे. आणि त्यामुळे डोंगर कोळी वेगळेच आणि महादेव कोळी वेगळेच. जे महादेवाच्या मंदिरामध्ये हे जे काम करतात हे महादेव कोळी, आणि हा संपूर्ण पठारावरती जी काही कोळी आहेत ना, हे सगळे महादेव कोळी आहेत. आणि जे सह्याद्रीच्या पट्ट्यावर राहतात ती ऍक्च्युली 1976 नंतर तर त्यांना डोंगर कोळी म्हणायला पाहिजे. ते डोंगर दऱ्या खोऱ्यामध्ये राहतात म्हणून त्यांना डोंगर कोळी म्हणायला पाहिजे. पण ते लोक आज महादेव कोळ्यांचे सर्टिफिकेट घेतात, बरोबर. आणि जे ओरिजिनल महादेव कोळी आहे, जे महादेव मंदिरामध्ये ऍक्च्युली ते काम करतात, महादेवाचे भक्त आहेत, तर अशा लोकांना हे काय दिलं जात नाही, फॅसिलिटी दिलं जात नाही. कधीपासून? 1956 पासून. तसं ते दोन्ही समानार्थी शब्द आहे, पण केंद्र शासनानेच त्याच्यामध्ये दोन भाग केलेले आहे. जसं ढोर कोळी म्हणजेच टोकरे कोळी आहे, पण केंद्र शासनाने दोन शब्द तिथं वापरलेले आहे. मग ढोर कोळी म्हटल्यानंतर फक्त जे ढोरांची काम करतात ते ढोर कोळी झाले, आणि जे बांबूशी काम करतात ते टोकरे कोळी झाले. म्हणजे आता ते सेपरेशन झालं तसं बघितलं तर, कायद्याने बघितलं तर. तसं डोंगर कोळी आणि महादेव कोळी जरी एकच असले तरी आत्ता सध्या 76 पासून आपण काय म्हणू शकतो की जे डोंगरात राहतात ते डोंगर कोळी, आणि त्यांच्या नोंदी डोंगर कोळी म्हणून असेल तरच त्यांना ते डोंगर कोळीचे फॅसिलिटी दिल्या पाहिजे. त्यांना महादेव कोळीची फॅसिलिटी देता येणार नाही. आणि जे महादेव सपाट भूभागावर राहतात आणि जे महादेवाच्या मंदिरामध्ये ते जे काम करतात, जसं आपण बघितलं पंढरपूरचे किंवा बरेच ठिकाणचे आहेत, तर ही ओरिजिनल महादेव कोळी, तर ह्यांनाच ऍक्च्युली आता महादेव कोळी म्हणून ट्रीट केला पाहिजे. ओके, असं तो भाग आहे. ठीक आहे. तर ती दऱ्याखोऱ्यामध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांनाच 1956 पासून अनुसूचित जमातीचे लाभ सुरू झाले. ऍक्च्युली 1950 ला काय होत होतं, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे मिळत होते, कुठेही भेदभाव नव्हता. पण 56 मध्ये मात्र ह्या 2-4 टाळकींच्या मुळे तो भेदभाव निर्माण झाला कोळ्यांच्या मध्ये, आणि मग इकडे राहणारे कोळी तिकडे राहणारे कोळी असा तो सगळा विषय झाला. म्हणून म्हणून पठारावरच्या लोकांना हे सगळे सवलती 56 पासून मिळायला लागल्या. आता इथं मल्हार कोळ्यांच्या बद्दल काय झालं बघा. मल्हार कोळ्यांच्या बद्दल की जे फक्त ठाणे जिल्ह्यामध्ये राहतात त्यांना अनुसूचित जमातीमध्ये टाकले, ते मल्हार कोळीच, पण ठाणे जिल्ह्यात राहणारे मल्हार कोळ्यांना एसटी मध्ये टाकण्यात आला. आणि बाकीचे जे मल्हार कोळी आहेत तर त्या लोकांना ओबीसी मध्ये टाकण्यात आलं. म्हणजे बघा, एकच जातीला म्हणा, जमातीला म्हणा, त्यांनी दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड केले, बरोबर. एक तर महादेव कोळ्यांच्या मध्ये त्याने भेदभाव केला, एकच महादेव कोळी, पण ते जागेवरनं भेदभाव केला. इथं राहतात म्हणून महादेव कोळी, इथं राहतात म्हणून महादेव कोळी नाही, असं जागेवरनं भेदभाव केला. आणि मल्हार कोळ्यांच्या मध्ये काय केलं की मल्हार कोळी ह्यांना पण मानलं त्यांनी ऍक्च्युली, परंतु फक्त ठाणे जिल्ह्यातल्या मल्हार कोळ्यांना त्यांनी एसटीची फॅसिलिटी दिले, आणि इतर जिल्ह्यातल्या मल्हार कोळ्यांना त्यांनी ओबीसी मध्ये टाकले. अशा पद्धतीने 1956ला हा फार मोठं, ज्याला आपण म्हणतो भेदभाव म्हणा, अन्याय म्हणा, मूर्खपणा म्हणा, हे सगळं 1956ला झालं. आणि त्याच्यानंतर ह्या नॉन ट्रायबल एरियामधले, आता ट्रायबल एरिया आणि नॉन ट्रायबल एरिया असं दोन प्रकार झाले. मग हे नॉन ट्रायबल एरियामधले म्हणजेच हे पठारावरची लोक
आणि कोस्टल एरियातली काही लोक, मग ह्या लोकांनी काय केलं की बाबा आपल्यावरती हे अन्याय होतो, की बाबा आम्ही पण महादेव कोळी आहे, आम्ही पण मल्हार कोळी आहे. मग कारण नसताना ही लोक की अशा पद्धतीने भेदभाव आपल्यामध्ये केलेला आहे आणि हे चुकीचं आहे. कारण का माणूस कुठेही राहिला तर त्याची जात बदलत नाही, त्याची चालीरीती बदलत नाही. तो डोंगरात राहिला तरी महादेव कोळीचा आहे, तो सिटीमध्ये राहिला तरी महादेव कोळी आहे, तो 10व्या मजल्यावरती राहिला तरी महादेव कोळीचा आहे, तो जंगलामध्ये फळं जरी तोडत असला तरी तो महादेव कोळी आहे, आणि तो एखाद्या सिटीमध्ये एसीच्या कारमधून जरी फिरत असला तरी तो महादेव कोळीचा आहे. त्यामुळं तुम्हाला फक्त ते इथं राहतात आणि तिथं राहतात म्हणून हे भेदभाव करता येणार नाही, आणि कुठेही राहिलं तरी त्यांची जात बदलत नाही. हे काही लोकांनी केंद्र शासनाला पटवून दिले. त्यावेळी होम मिनिस्टर ब्रह्मानंद रेड्डी होते, प्राईम मिनिस्टर आपले इंदिरा गांधी होते, आणि ह्या लोकांच्या संपर्कामध्ये जाऊन त्यांना तो विषय व्यवस्थितपणे ह्या लोकांनी पटवून दिले. आणि त्याच्यानंतर ह्या लोकांनी जुन्या सगळे पुरावे दाखवले, मानववंश शास्त्रज्ञांचे पुरावे दाखवले, डिस्ट्रिक्ट गॅजेटेर दाखवले, सेन्सस रिपोर्ट्स दाखवले. ते बघा की बाबा तुम्ही जर आम्हाला महादेव कोळी मानत नसाल, म्हणत नसाल, तर मग आपल्याला सांगा की बाबा हे मानववंश शास्त्रज्ञांनी लिहिलेलं आहे. अगदी 18व्या शतकामध्ये, 17व्या शतकामध्ये हे मानववंश शास्त्रज्ञांनी लिहिलंय की कोळ्यांच्या मध्ये फक्त 4च गट आहे: महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी आणि सोन कोळी. हे 4च गट आहे, आणि 4 गटापैकीच आम्ही कुणीतरी आहे. आणि स्पष्टपणे इथं सगळे मानवशास्त्रांनी लिहिलेलं आहे की बाबा ही जी लोक आहेत हे महादेवाच्या मंदिरामध्ये जी पूजा करतात ते महादेव कोळे आहेत, जे गावामध्ये पाणी भरतात हे मल्हार कोळे आहेत. ओके. आणि जे जनावरशी संबंधित काम करतात ते ढोर कोळे आहे, आणि जे समुद्र किनारी मासेमारी करतात ते सोनकोळे आहे. हे इतकं सगळं काही क्लिअर कट आहे. आणि तुम्ही आम्हाला कारण नसताना विशिष्ट जागेमध्येच महादेव कोळी, मल्हार कोळी राहतात म्हणून आमच्यामध्ये भेदभाव करता, आणि तुम्ही आम्हाला वंचित ठेवता. मग हे सगळे पुरावे मग खोटे आहेत का? डिस्ट्रिक्ट गॅजेटरीमध्ये लिहिलं हे खोटे आहेत का 18व्या शतकामध्ये? आता उदाहरण सांगायचं झालं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये किती 1912 मध्ये, 1912चा जो फ्रँचाइज कमिटी आहे, 10,888 महादेव कोळे आणि मल्हार कोळ्यांची नोंदी त्यांनी सांगितलेल्या आहे. त्याच्यानंतर गॅजेटरीमध्ये असं लिहिलेलं आहे की बाबा जे पुणे, नाशिक, ठाणे, कुलाबा इथली जी कोळी आहेत तेच कोळी सोलापूरमध्ये राहतात, तेच कोळी खानदेशमध्ये राहतात, तेच कोळी बाकीच्या जिल्ह्यामध्ये राहतात, असं मानववंशशास्त्रज्ञांनी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर सेन्सस रिपोर्टमध्ये खानदेशमध्ये 1891 ला 35,000च्या जवळपास मल्हार कोळीची नोंदी झालेली आहे. मग 1891 चे हे मल्हार कोळी खोटे होते का? 1911-12चे हे महादेव कोळी हे सोलापूर जिल्ह्यातले खोटे होते का? साताऱ्यामध्ये 5,000 महादेव कोळी आणि मल्हार कोळ्यांची नोंदी झालेली आहेत, ते खोटे आहेत का? मग हे लोक गेले कुठं? आणि दुसरं म्हणजे ह्यांचं आणि त्यांचं रक्त नाते एकच आहे. हे मायग्रेटेड झालेले निजाम प्रांतातून, म्हणजे मराठवाडा बेरार मधून मायग्रेटेड झालेले आहे. त्याच्यानंतर त्यांचे पूर्वज हे वाल्मिकी आहे, त्यांचे वंशज हे महादेव आहे. त्यांच्यामध्ये 24 कुळ आहे आणि ह्यांच्यामध्ये पण 24 कुळ आहे. मग हे तुम्ही जर असं जर केला तर हे महादेव कोळ्यांच्या मध्ये 2 गट निर्माण होतील, आणि कारण नसताना त्या लोक वंचित राहतील. एकच रक्त नात्यातलं आणि एकच घरातलं ही लोक आहेत, आणि ह्या लोकांच्या मध्ये अशा पद्धतीचा भेदभाव करणं बरोबर नाही. असं जेव्हा ह्या नॉन ट्रायबल एरियामधलं, नॉन स्पेसिफाईड एरियामधलं काही नेत्यांनी जेव्हा केंद्र शासनाला पटवून दिले, जेव्हा पुरावे दाखवले, तर त्यावेळी ते जे काय होम मिनिस्टर होते ब्रह्मानंद रेड्डी, किंवा आपले पंतप्रधान जे होते इंदिरा गांधी, तर त्यांना तो विषय पटला. आणि
त्यांच्या लक्षात आलं की बाबा आपण काहीतरी चुकीचं करतोय क्षेत्रबंधन लागून. कारण का, हे कुठंही राहिलं तरी जात बदलत नाही आणि हे सगळे एकच जातीचे आहेत, एकच रक्त नात्यातले आहेत, त्यामुळे आपल्याला असं करता येणार नाही. हे इंदिरा गांधींचं लक्षात आलं आणि खास करून त्याच्यामध्ये आपले सांगलीचे गणपत कोळी म्हणून होते, त्यांचा आणि इंदिरा गांधीचा खूप जवळचा संबंध होता आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी हे सगळं समजून सांगितलं, पटवून दिलं. आणि मग ह्यामध्ये आपले हलवा समाजाचे राम हेडाव हे त्यावेळी खासदार होते. त्यांनी सुद्धा खूप चांगला आर्ग्युमेंट केलेला आहे संसदेमध्ये आणि त्यांनीच एरिया शिक्षण ऍक्ट उठवण्यामध्ये खूप जोरात त्यांनी फाईट केलेलं आहे. त्याच्यानंतर सीताराम धानू म्हणून होते, माणिकराव अकोतीकर म्हणून होते. असे अनेक नॉन ट्रायबल एरिया म्हणून जे डिक्लेअर करण्यात होतं त्या भागातील ही लोक होते आणि ह्यांनी हा पूर्ण प्रयत्न करून ताकद लावून व्यवस्थितपणे मुद्देसूद पुरावे देऊन त्यांना पटवून दिलं. आणि मग त्यानंतर मग केंद्र शासनाच्या लक्षात आलं की आपण काहीतरी अन्याय करतो आणि हे चुकीचं करतो. आणि त्यानंतर केंद्र शासनाने काय केलं की बाबा याच्यावरती आपण एक समिती नेमायला पाहिजे आणि त्या प्रत्यक्षात त्या समितीचा अहवाल घेतला पाहिजे, नेमकं खरं काय खोटं काय. कारण का, तर ते लोक मडावी किंवा जी.एस. गोरे ही लोक वेगळे सांगतात आणि हे लोक वेगळे सांगतात. तर प्रत्यक्षात आहे काय ह्याचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि त्यासाठी आपण कमिटी नेमायला पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं, एक चंदा कमिटी म्हणून नेमले, त्याच्यानंतर एक लोकूर कमिटी म्हणून नेमले आणि त्याच्यानंतर एक जॉईंट कमिशन, अशा पद्धतीने 3 समित्या ह्याच्यावरती नेमण्यात आले. त्यांचे खूप मोठमोठे शिफारशी आहेत, त्याच्यावरती आपण जाणार नाही कारण खूप मोठं सगळं विषय आहे ते. तर ही कमिटी नेमण्यात आली आणि ह्या सगळ्या कमिट्याने काय केलं की सुरुवातीपासून ते अभ्यास केले की बाबा स्टार्ट कमिशनने काय म्हणलेलं आहे, स्टार्ट कमिशन, त्याच्यानंतर बॅकवर्ड क्लास कमिशनने काय म्हणलं किंवा कालेकर कमिटीने काय म्हणलेलं आहे, त्याच्यानंतर ह्या ट्रायबल एरियामधलं नॉन ट्रायबल एरियामधले जे मानववंशशास्त्रज्ञांनी काय लिहून ठेवलेलं आहे, त्या त्या जिल्ह्यातील डिस्ट्रिक्ट गॅजेटर्स काय सांगतात, सेन्सस रिपोर्टमध्ये कुठं लोकसंख्यांचं हे नोंदी झालेलं आहे का. विशेष करून 1931चा जो सेन्सस होता तो एकमेव सेन्सस ते जातीनिहाय जनगणना झालेला आहे आणि त्याचा त्यांनी आधार घेतला की बाबा हे जातींचे कुठं नोंदी झालेत का ह्या बाकीच्या जिल्ह्यामध्ये. आणि त्यांच्या लक्षात आलं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये महादेव कोळ्यांची नोंदी आहेत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये मल्हार कोळ्यांची नोंदी आहेत आणि प्रत्येक मानववंशशास्त्रज्ञांनी लिहिलेलं आहे की बाबा कोळ्यांच्या मध्ये 4च गट आहेत आणि हे त्यातलंच 4 पैकी हेच आहेत आणि हिथं जे राहतात हे महादेव मल्हार टोकरे कोळीच आहेत. त्याच्यानंतर त्यांनी काही ऐतिहासिक, काही पौराणिक, काही अगदी रामायण महाभारत काळातील ह्या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास त्यांनी केला. महसुली नोंदी त्यांनी बघितले, काही वैयक्तिक लोकांचे नोंदी झालेत का त्याचा त्यांनी अभ्यास केला. कित्येक अगदी 4-5% का असे ना की ह्या भागामध्ये सुद्धा ह्या स्वतः महादेव कोळी, मल्हार कोळी म्हणून अगदी कमी आहेत ते नोंदी, पण 4-5% का अशाना त्या जुन्या नोंदी आढळतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये. तर ह्या सगळ्यांचा त्याने अभ्यास केला आणि त्याच्यानंतर त्याने 1950च्या ऍक्ट मध्ये काय म्हणलं होतं किंवा इंग्रज काळामध्ये ह्या महादेव कोळ्यांच्या बद्दल काय म्हणलेलं आहे, कशासाठी त्यांनी इंग्रजांनी यांना सवलती दिल्या होते. त्यानंतर 1950 मध्ये आपण काय केलो, 1956 मध्ये हा एरिया रिस्ट्रिक्शन का लावण्यात आला, त्याचा उद्देश काय होता. हा फक्त महादेव कोळी मल्हार कोळी पुरता सीमित नव्हता, लक्षात घ्या. जवळपास भारतामध्ये 379 79 जमाती होत्या. जसं महाराष्ट्रामध्ये महादेव कोळी मल्हार कोळी आणि बरेचसे जमाती आहेत, तसं पूर्ण भारतामध्ये 379 जमाती होते, त्यांच्यावरती तो अन्याय होत होता आणि प्रत्येकाकडनं ते तक्रारी आले होते. आणि म्हणून पूर्ण भारतातला अभ्यास करण्यासाठी आपण थोडक्यात सांगायचं म्हणून फक्त महादेव कोळी मल्हार कोळी म्हणतो, परंतु जवळपास 379 ह्या जमातीवरती अन्याय होत होता आणि त्या सगळ्यांचा अभ्यास करण्यासाठी ह्या कमिटी नेमण्यात आले होते. तर ह्या लोकांनी सगळं अभ्यास केला
1956 मध्ये काय झालं, आर्टिकल 342 काय म्हणतं, डिलिमिटेशन ऍक्ट त्याच्यामध्ये काय तरतूद आहे, आणि त्याचबरोबर ह्या लोकांनी सेन्सेस कमिशनचं सगळं रिपोर्ट त्यांनी मागवलं. अगदी जुन्या काळामध्ये म्हणजे 1871 मध्ये सेन्सेसला सुरुवात झाली, आणि तेव्हापासून त्यांनी सगळं रिपोर्ट मागवलं, त्यांचा अहवाल मागवलं, त्यांचं म्हणणं मागवलं. त्याच्यानंतर इलेक्शन कमिशन कडून त्यांनी अहवाल घेतलेला आहे. आणि त्यानंतर की ह्या चंदा कमिटी आणि लोकूर कमिटीचा अहवाल सादर झाला. एक अहवाल 1962 आणि एक अहवाल 1967 असं काहीतरी ते सादर झाले. आणि ही लोकूर कमिटीमध्ये थोडेसे त्रुटी होत्या बरं का, त्याच्यामध्ये थोडंफार त्रुटी होत्या. आणि त्या त्रुटींचा अभ्यास करण्यासाठी मग काय झालं, जॉईंट कमिशन नेमण्यात आलं. तर हे जॉईंट कमिशन म्हणजे कोण आहे, तर ती खासदारांचे एक ग्रुप होते. हे जे अनुसूचित जाती जमातीमधले जे खासदार आहेत, तर अशा खासदारांचे एक ग्रुप त्यांनी तयार केला, ज्याच्यामध्ये 31 खासदार होते. तर हे 31 खासदारांनी त्यांचं एक ग्रुप बनवलं, छोटे छोटे ग्रुप बनवले, आणि त्यांनी प्रत्येक जिल्ह्याला भेटी दिलेल्या. प्रत्येक जिल्ह्यात भेटी देऊन पुन्हा त्यांनी सगळा अभ्यास केलेला आहे. आणि पुन्हा त्यांनी कन्फर्म केलं की बाबा हे महादेव कोळी मल्हार कोळीच आहे का. आणि मग त्यानंतर मग ह्या जॉईंट कमिशनने काय केलं, की बाबा हे सगळं प्रत्यक्ष जाऊन त्या लोकांची शैक्षणिक प्रगती, सामाजिक प्रगती, आर्थिक प्रगती, किंवा ह्या लोकांचं सोशल स्टेटस काय आहे, समाजामध्ये यांना काय मान दिला जातो, हे उच्चवर्णीय आहे का मागासवर्गीय आहे, यांच्या जुन्या नोंदी काय आहेत, त्या जिल्ह्यातले नोंदी काय आहेत, तिथल्या तज्ज्ञ लोकांचं काय म्हणणं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा ह्यांनी स्पॉट स्टडी केलेला आहे. म्हणजे प्रत्यक्ष त्या जिल्ह्यात जाऊन 2-2, 3-3 दिवस त्यांनी थांबलेलं आहे. आणि मग वेगवेगळ्या लोकांना त्यांनी भेटून हा सगळा डाटा त्यांनी कलेक्ट केलेला आहे. आणि मग त्यानंतर मग जॉईंट कमिशनने काय केलं, की ते अहवाल सादर केलं. तर अशा पद्धतीने पहिल्यांदा चंदा कमिटी, त्यानंतर लोकूर कमिटी. चंदा कमिटीचं काम अर्धवट राहिला, ते पूर्ण झालं नाही. लोकूर कमिटीने डिटेलमध्ये त्यांनी सबमिट केलं, परंतु त्याच्यामध्ये थोडंसं त्यांनी काय होते, काही कॉन्ट्राडिक्टरी अशा पद्धतीचे काही मुद्दे होते. आणि त्याचं क्लेरिफिकेशन करण्यासाठी मग जॉईंट कमिशन नेमण्यात आलं. आणि मग जॉईंट कमिशनने काय केलं, सगळं डिटेलमध्ये अभ्यास करून फायनल त्यांनी रिपोर्ट सबमिट केला केंद्र शासनाला. आणि हा खासदारांचा ग्रुप होता, 31 खासदारांचा हा ग्रुप होता, आणि त्याच्यामध्ये अनुसूचित जाती जमातीचे हे लोक होते. मग नंतर हे केंद्र शासनामध्ये 1976 हा बिल आला पार्लिमेंटमध्ये, ज्याला आपण देशातलं सर्वोच्च बॉडी म्हणतो, लेजिस्लेटिव्ह बॉडी किंवा पार्लमेंट म्हणतो, जिथे कायदे कानून तयार होतात. अशा एका उच्च दर्जाचं, ज्याला संसद पार्लमेंट वगैरे म्हणतो, अशा ठिकाणी हा कायदा बिल पारित करण्यात आला किंवा बिल सादर करण्यात आला. आणि मग हे बिल सादर झाल्यानंतर त्याच्यामध्ये एकूण 40 खासदारांनी हे चर्चा केलेलं आहे. आणि हे बिल एकूण 2 दिवस लोकसभेमध्ये आणण्यात आलं होतं. 2 दिवस त्याच्यामध्ये डिस्कशन झालेलं आहे. उलट सुलट, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, धोका फायदा, या सगळ्या बाजूने डिस्कशन झालेलं आहे. आणि शेवटी शेवटी ही बहुमताने नव्हे, एकमताने, शेवटी एकमताने सगळ्यांनी ठरवलं, नाही, हे जे आपण 56ला एरिया रिस्ट्रिक्शन लावलेलं आहे हे चुकीचं आहे. आणि एरिया रिस्ट्रिक्शन लावल्यामुळं हे जे खरे महादेव कोळी, खरे मल्हार कोळी, किंवा जे मी तुम्हाला सांगितलं 397 जमाती जे आहेत, तर हे वंचित राहतात. त्यामुळे हे चुकीचं आहे, असं लावायला नको होतं. आणि म्हणून मग शेवटी त्यांनी काय केलं, संसदेमध्ये एकमताने तो बिल पारित केला. आणि त्यांनी सांगितलं आता इथून पुढे एरिया रेस्ट्रिक्शन असणार नाही. ते महादेव कोळी कुठेही राहिले, कोणत्याही जिल्ह्यामध्ये राहिले, कोणत्याही परिस्थितीमध्ये राहिले,
तरी त्यांना ते काय व्हायला पाहिजे, सवलती हे मिळालंच पाहिजे. म्हणून त्यांनी ते एरिया रेस्ट्रिक्शन हटवलं 1976 मध्ये. आणि मग पार्लमेंटमध्ये तो बिल पास झाल्यानंतर राष्ट्रपतींनी त्याच्यावरती सही केली, त्याला मंजुरी दिली, म्हणजे तो कायद्यामध्ये रूपांतरित झाला. बरोबर. म्हणजे 1976 पासून तो कायद्यामध्ये अंमलात आणलेला आहे. तर ह्यामध्ये फक्त महाराष्ट्रातील महादेव कोळी मल्हार कोळीच होते असं नाही. महाराष्ट्रातील इतर अनेक जाती जमातींच्यावरती बंधन होता 1956 ला. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू ते. परंतु एकूण भारतामध्ये 729 अनुसूचित जाती होत्या. त्यांच्यावर सुद्धा अन्याय होत होता. त्यांना सुद्धा ते एससी मध्ये गणलं जात नव्हते, की बाबा हित असेल तरच एससी, इकडं असेल तर नाही. एकच जात, पण इकडं असलं की एससी, इकडं असलं की एससी नाही, इकडं असलं की एसटी, इकडं असलं की एसटी नाही. असं म्हणजे एकदम 1956चा कायदा म्हणजे मूर्खांचा बाजार होता, लक्षात घ्या. मग शेवटी त्यांच्या लक्षात आले की आपण मूर्खपणा केलेला आहे. मग त्यांनी तो कायदा उठवला आणि ह्या सगळ्यांना कुठेही असलं तरी त्यांना ती फॅसिलिटी मिळायला पाहिजे असं सांगून ती फॅसिलिटी म्हणजे एकूण 729 जातींना अनुसूचित जातीचे फॅसिलिटी मिळायला लागले आणि 397 जमातींना अनुसूचित जमातीचे फॅसिलिटी मिळायला लागले. ओके. तर ह्या पद्धतीने मित्रांनो, महाराष्ट्रातील सगळ्या महादेव कोळी मल्हार कोळी, बाकीचे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो कुणावरती क्षेत्रबंधन लागू करण्यात होता, अन्याय करण्यात आला होता, हे सगळं मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. परंतु लक्षात घ्या की महादेव कोळी आणि मल्हार कोळी ह्या लोकांना कायद्याने 1976 पासूनच अनुसूचित जमातीचे फॅसिलिटी मिळायला पाहिजे. 19 ते होते 1921 पासूनच होते, पण मध्यंतरी 1956 ला मूर्खपणा केल्यामुळं, काही लोकांनी आगाऊपणा केल्यामुळं 56 ला कारण नसताना ह्यांना बंदिस्त करण्यात आलं, ह्यांना त्या सवलतीपासून वंचित ठेवण्यात आले. ठीक आहे, 56 ते 76 आपण म्हणू काळा दिवस होता आणि 20 वर्ष आपले वाया गेले. परंतु 76 नंतर म्हणजे 76 ला हा कायदा आला आणि 76 नंतर आज अखेर हे मिळालं पाहिजे. पण पुन्हा तेच मूर्खपणा ह्या प्रांत लेवलला, पडताळणी समित्यांच्या लेवलला, ह्या आदिवासी संघटना, आदिवासी आमदार, आदिवासी खासदार यांच्या लेवलला पुन्हा तेच मूर्खपणा चालू आहे. पुन्हा ह्या लोकांना वंचित ठेवला जातो. आणि आता तर 56 पेक्षा भयानक काळ आहे. 56 ते 76 आपल्या लोकसंख्येवरती काही देत नव्हतं केंद्र शासन. आता 76 पासून आपल्या लोकसंख्येला अनुसरून ट्रायबल डेव्हलपमेंट फंड मिळतो, आदिवासी विकास निधी मिळतोय. आपल्या लोकसंख्येला अनुसरून आमदारकी आणि खासदारकी म्हणजे लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ मिळतात. तर 76 पासून ही लोक काय केलंय, एकतर आपल्याला वंचित ठेवले आणि आपल्या नावावर जे येतं ते पण ते हडप करायला लागले, ते पण त्याने तोंड बांधून ते खायला लागले. लक्षात घ्या, 56 ला तरी केंद्र शासनाने मूर्खपणा करून आपल्याला अन्याय केला. ठीक आहे, 56 ते 76 आपण समजून घेऊ. पण 76 मध्ये पासून आता जे आहे ना, ते 56 ते 76 पेक्षा जास्त अन्याय चालू आहे. का? तर 76 पासून आपल्या नावावरचं सगळं फंड, अनुदान, वेगवेगळ्या फॅसिलिटीज सगळे येतात केंद्राकडनं आणि ते लोक ते हडप करतात, आपल्या नावावरचं पण हडप करतात आणि आपल्या नावावरचा आमदार, आपल्या नावावरचा खासदार, आपल्या नावावरचा पैसा सगळंच घेतात ते आणि पुन्हा म्हणतात की तुम्ही बोगस आहे. लक्षात घ्या, म्हणजे 56 ते 76 पेक्षा जास्त अन्याय 76 ते 2024 ह्यापर्यंत चालू आहे. लक्षात घ्या, पुढचा व्हिडिओ इतकं महत्वाचं आहे की त्याच्यामध्ये नेमकं काय घडलेलं आहे, काय डिस्कशन झालेलं आहे, बरोबर, हे आपण बघणार आहे. तुमच्या लक्षात येईल की बाबा एवढं सगळं असताना सुद्धा आपण इतकं वर्ष वंचित कसं.
आपण एवढं सहन कसं काय करतो? तुम्ही जर उद्याचं डिबेट जर बघितलं, काय नेमकं त्याच्यामध्ये चर्चा झालेली आणि कशासाठी ही कायदा केलेला आहे 1976चा, हे जरा तुम्ही जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल की बाबा आपण खूप अन्याय सहन करतो. 56 ते 76 ठीक होतं, पण 76 नंतर सुद्धा आपण अन्याय करतो. हे अतिशय म्हणजे मूर्खपणाचं आहे. हे आपल्या लक्षात येईल. पण पुढचं व्हिडिओ मित्रांनो प्रत्येकाने अवश्य बघायचं आहे. कारण का तिथं नेमकं काय चर्चा झाली, कशासाठी उठवलं गेलं, हे तुम्हाला जर समजलं तरच तुम्हाला तुमच्या लक्षात येईल की आपण किती अन्याय सहन करतो. ओके. तर एकूणच अजून 2 पार्ट होतील ह्यामध्ये. पुढचा जो व्हिडिओ आहे 7C, ते थोडस लेंदी होणार आहे. म्हणजे जवळपास 1.25 ते 1.5 तासाचा होणार आहे. परंतु ते चिकाटीने बघा. ओके. पूर्ण ते व्हिडिओ बघा. मगच तुमच्या लक्षात येईल की आपल्यावर कसा अन्याय झालेला आहे. तर मी इथं थांबतो. हा व्हिडिओ वाढायला नको. पुढच्या वेळी मात्र आपण डिटेलमध्ये बघू. तर ठीक आहे. धन्यवाद. थँक्स.